कसं आहे की महिलांचं असं महिलांना तर पहिला प्रेफरन्स द्यावा लागतो. त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत. त्यांचा हा आग्रह मी तो ऐकून घेतलेला आहे. बोला. आपण गेल्या काही दिवसांपासून नाराज आहात. नाशिककडे आपण पाठ फिरवली अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. ज्यावेळेपासून आपण माघार घेतली तेव्हापासूनच ही चर्चा आहे की आपण नाराज आहात. अरे मी कसला नाराज आहे. अनेक वेळा आयुष्यामध्ये काही गोष्टी येतात आणि काही गोष्टी जातात. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसी को भुलाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता समता परिषदेने ठराव केलेला आहे. इथे बैठकीमध्ये ठराव केला आहे की भुजबळ साहेबांनी ही जागा लढवावी आणि सगळी समता परिषद आहे महाराष्ट्रातली त्यांचा एकत्रित ठराव झाला की भुजबळांनी निवडणूक लढवावी. ठीक आहे. समता परिषदेचे आमच्या कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे ते मला मान्य आहे. ते आमचे सगळे आमचे सहकार्य आहेत. मी त्यांचा आदर राखतो. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स काम करत असतात. वेगवेगळे विषय पुढे येत असतात. वेगवेगळ्या अडचणी पुढे येत असतात. आणि आता मी तो निर्णय घेतला आहे. आयुष्यामध्ये मी एकदा फक्त तिकीट मागितलं होतं. ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर मला कधी तिकीट मागण्याची पाळी काही आली नाही. मी अनेकांना तिकीट वाटत गेलो. पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं की दिल्लीच्या काही नेत्यांची जी आहे ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा, म्हणून आपण तयारीला लागलो होतो. परंतु आता काही अडचणी आल्या असतील त्यांच्या पुढे. त्याच्यामुळे 3-4 आठवड्यानंतर सुद्धा सगळे प्रश्न सुटले. पण नाशिकचा तिढा काही सुटत नाही. आमचा धारा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार. आमच्याकडे माजी खासदार देवीदास पिंगळे आहेत. आमदार माणिकराव कोकाटे आहेत. नंतर ते काय ते हरिंगळे महाराज ते आहेत. महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत. त्या आपल्या जिल्हा अध्यक्ष काय बलकवडे मॅडम आहेत. इथे आहेत. या इकडे एवढ्या सगळं उभ्या राहिले. उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत. कारण आमचे लोक हे सतत काम करत असतात. फक्त निवडणुकीच्या वेळेला आलेले नाहीत ते. त्याची काही काळजी करायचं कारण आहे. आमच्याकडे उमेदवार खूप आहेत. परंतु अगोदर ते कुणाला द्यायचं हे ठरलं पाहिजे. तर उमेदवाराचा काय तोटा आहे. बीजेपीकडे पण काही तोटा नाही हो. बीजेपीकडे 3-3 आमदार आहेत. परत ते काय नाव ते हे पाटील काय दिनकर पाटील आहेत. परत ते संत शांतिगिरी महाराज आहेत. नंतर आमदार आहेत. असे आहेत ना खूप. तसे शिंदेकडे पण आहेत. गोडसे आहेत. गोडसे आहेत. करंजकरांना विचारता येतं. आणखीन असे आहेत सगळे. अर्थात मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणा, नेता म्हणा, जे म्हणायचं म्हणा, मंत्री म्हणा, मी महायुतीच्या जो उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी काम करणार. आता मागेच मी आता इथे जाऊन आलो विदर्भाला. आता जिथे जिथे लोकांना वाटतं की भुजबळ आल्यामुळे आमची मतं कमी होणार नाहीत मराठा समाजाची, आणि त्यांनी प्रेमाने बोलवलं तर मी जाईन. माझ्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये. कारण अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की भुजबळ आले तर तिथला मराठा मतदार जो आहे हा नाराज होऊ शकतो. आणि मराठा समाज आजही त्या मनाने त्याच्यात एकता आहे. इतर समाजांमध्ये जे आहेत ओबीसी म्हणा, भटके, विमुक्त किंवा याच्यामध्ये अजून तशी ती एकता, ती भीती अजून राजकारण्यांना वाटत नाही जी त्यांच्याबद्दल वाटते. असं होत असतं. कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल विचार कराल. कार्यकर्त्यांची मागणी असते. त्यांचा आता हळूहळू त्यांची समजूत काढावी लागते. आणि ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याच्या कामासाठी आपल्याला तयार व्हावं लागतं. हे काय माझ्या आयुष्यात झालं. आता 57-58 वर्ष राजकारण करतोय. या अशा सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांनी
जे काही प्रेम दाखवलं, विश्वास दाखवला, विशेषतः दिल्लीच्या जे अमित शाह असतील की पंतप्रधान असतील मोदी साहेब, विश्वास दाखवला. परत सांगतो, मी फार आभारी आहे त्यांचा. साहेब, आपण असं म्हटलं होतं पत्रकार परिषदेत उशीर झाला तर त्याचा परिणाम नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारावर होऊ शकतो, विजयावर होऊ शकतो. तुम्हाला असं वाटतं की ऐन वेळी जर अशी शक्यता झाली केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही भूमिका बदला? मी नाही, आता सांगितलं नाही म्हणून आता नाही उभं राहता येणार. आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं मगाशी तुम्हाला की तिन्ही आमच्या पक्षाकडे जे आहेत अनेक उमेदवार आहेत काय जे लढू शकतात. फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत वाजे साहेब, त्यांचं एक फेरी तर पूर्ण झाली, 1 महिना झाला. 1 महिना प्रचारात ते पुढे आहे. तर जेवढं लेट होणार तेवढा थोडाफार तो परिणाम होतो. हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मध्यरात्री. त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, गोडसेंनी गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी. आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करता साहेब, नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय? आपल्याला काय कारण वाटतात? आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहे. मी काय सांगायचं नक्की काय असेल, काय कारण असेल. काही लोकांना इथे असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का, हा ही अडचण असू शकते. काही लोकांना असं वाटेल मी इथं उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का, असू शकतो. मग सांगितलं त्याचं उत्तर मी काय बरं. आणि मग हे तुम्हाला सांगितलं की खरं आहे की मराठा समाज जसा एक खरं म्हणजे मराठा समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतो. आता सुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी त्याच्यामध्ये अनेक मराठा आहेत. आम्ही त्यांच्या विरुद्ध नव्हतो. आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या. आणि तो माझा मुद्दा जो आहे वेगळं आरक्षण त्याप्रमाणे दिलंय. आणि प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचं हेच सांगत आला. ते पवार साहेब असतील नाही तर आणखीन काँग्रेसचे असतील नाही तर आमचे असतील. आणि तेही मी तुम्हाला सांगतो, हे नुसतं तिकीट काय, आमदारकी काय, मंत्री काय, मी माझा हा मुद्दा ओबीसी मध्ये घुसखोरी करू नका, वेगळं आरक्षण द्या, हा मुद्दा मी कदापि सोडणार नाही. प्रश्नच येत नाही. राजकारणावर नो राजकारण. साहेब, जर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरनं तुमचं नाव चला आता माई ताई चला आता दिलं उत्तर. साहेब, एक होतं उमेदवारीबाबत तुमच्या वरून केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं, राज्य नेतृत्व जे अरे सांगितलं ना. हो ना, ऐका ना, राज्य नेतृत्व करायला तयार नाही. यामध्ये महायुतीतला विसंवाद कारणीभूत ठरतोय की केंद्रीय आणि राज्य स्तरातल्या याच्यातला? मला काय माहिती, प्रश्न त्यांच्यासाठी आहे, उत्तर मी कसं काय देणार? नाही, तुम्हाला काय वाटतं? आणि शेवटी तुम्ही उमेदवार. आता मी काय मनकवडा आहे? त्यांच्या मनामध्ये काय आहे? हो ना, आता तुताऱ्या वाटल्या, कोणी घड्याळा वाटतील, कोणी मशाली वाटतील, कोणी धनुष्यबाण सगळीकडे घेऊन जातील, कमळाचं फूल कोणतरी. आता हे वेगवेगळे जे फंडे असतात निवडणुकीमध्ये ते सगळे करत असतात. फक्त ते जे आहे ते त्यांच्या खर्चात बसलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद ते पवार तुतारी वाटतात का? तुतारी वाजवणारा माणूस आहे असं ते चिन्ह आहे. आणि दुसरं तुतारी चिन्ह ते देखील निवडणुकीमध्ये काही अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह देण्यात आलेलं आहे. अच्छा, काही लोकांना तुतारी चिन्ह आहे, काही लोकांना तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी चिन्ह असते तो. त्याच्यामुळे जल्लोष मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की त्याबद्दल जे आहे निवडणूक आयोगाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे. कारण निश्चितपणे याच्यामध्ये जे आहे अडचण निर्माण होऊ शकते. सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू आणि खरं म्हणजे सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. आपल्याला पण. आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठीच आमची सगळी मंडळी माझ्याकडे आलेली होती. चला आता चला.